आज उबाटा गटाच्या प्रवक्त्याने जो काही आरोप केला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होऊ नये यासाठी भाजपचा विरोध होता, राष्ट्रवादीच्या काही लोकांचा विरोध होता, असा जो काही त्यांनी आरोप केलेला आहे तो खरा मुळात तो चुकीचा आहे। कारण की त्या सर्व गोष्टीला मी स्वतः जबाबदार होतो। आम्ही अनेक आमदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितही होते। जेव्हा हे प्रकरण झालं त्यावेळेला, त्यापूर्वी सुद्धा 2014ला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्री पद तुम्ही घ्या, परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कुणाला तर त्यावर शिंदे साहेबांचं नाव आलं होतं। शिंदे साहेबांच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळे ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद तसंच राहिलं। 2014ला 2019ला जेव्हा ह्या निवडणुका झाल्या तेव्हा आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आपण आता शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करायचं आहे, पण ऐन वेळेला एक मुद्दा उपस्थित केला की आपल्याला यांनी त्रास दिला आणि आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे। मग जर ते मुख्यमंत्री पद देत नसतील तर आपण इतरांबरोबर जायला आपला मार्ग मोकळा आहे, या शब्दामध्ये उबाटा गटाच्या नेत्यांनी सांगितलं। अखेरला संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानपर्यंत भाजपच्या नेत्यांचा देवेंद्र फडणवीस सहित सर्वांनी मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्यांचे फोन घेतले गेले नाहीत। सर्व आमदारांना जेव्हा मग अखेरला सांगण्यात आलं की आपण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करतोय आणि आपला मुख्यमंत्री बनवतोय, तर आमची साहजिक भावना होती की एकनाथ शिंदे साहेबांशिवाय दुसरं नाव नसणार। परंतु त्याच्यामध्ये जी काही चालबाजी केली गेली, त्याच्यामध्ये संजय राऊत आणि देसाई आणखीन 2-3 आमदार यांच्या संगनमतानं एक डाव रचला गेला आणि शरद पवार साहेबांकडे दूत म्हणून त्यांना पाठवण्यात आलं आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव सांगा असा आग्रह त्यांना धरण्यात आला। शरद पवारांना कोण करायचं याच्याबद्दल दुमत नव्हतं, त्यांनी मुख्यमंत्रीपद कुणालाही द्या असं जेव्हा सांगितलं, परंतु यांनी जेव्हा आग्रह धरला त्या टायमाला उद्धव साहेबांचंच नाव आलं पाहिजे अशी ही ती प्लॅनिंग केली होती। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे साहेबाला भाजपचा कोणताही विरोध नव्हता, परंतु सत्तेसाठी जेव्हा शरद पवारांनी त्याच्यामध्ये गुगली टाकली की तुम्हाला येणारा 5 वर्षाचं मुख्यमंत्री पद देतो, त्यावेळेला त्यापूर्वी सर्वांच्या मनामध्ये किंवा सर्वांना असा विश्वास होता की शिंदे साहेब आता मुख्यमंत्री बनतील। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा त्यांच्या घराची रेकी केली होती, घराची पूर्ण रेकी केली होती। त्यांना सांगण्यात आलं होतं की आमची माहिती अशी आहे की उद्या साहेब शपथविधी घेणार आहेत, परंतु रातोरात हे चक्र फिरून स्वतः मुख्यमंत्री कसं होईल याचे प्रयत्न उबाटा गटाकडून केले गेलेत आणि त्याला या बाकीच्यांनी जो सपोर्ट दिला, त्यामुळं आज जी काही विभागणी झाली किंवा जी काही फूट पडली त्याला सुद्धा हे एक कारण आहे। म्हणून इतरांवर भाजपवर आरोप करून चालणार नाही। भाजपने केलेला सपोर्टच होता। भाजप स्वतः सांगत होतं की आपण मिळून सरकार स्थापन करू, 2.5 वर्ष आम्ही तुम्हाला देतोय, हे सर्व सांगितल्यानंतर सुद्धा जाणून बुजून आपल्याला भाजपबरोबर जायचंच नाही हा हेकेखोरपणा करून स्वतः मुख्यमंत्री पद मिळवण्यामध्ये उबाटा गटाचे लोक यशस्वी झाले होते। परंतु त्याचे परिणाम जर पाहिले तर तुम्हाला आता दिसतील की सर्व ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या पासून तर सर्व या बाकीच्या ज्या निवडणुका मध्यंतरी काळात झाल्यात त्यामध्ये उबाटा गटाला पिछाड झाली तर 4 नंबरवर गेला। पक्षाची हानी झाली तरी चालेल, परंतु खुर्ची मला पाहिजे हा जो आग्रह होता त्या आग्रहामुळे घडलेलं हे राजकारण आहे। ठीक आहे सर, राजकीय मुद्दे आहेत, पण कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसते। काय नेमकं सरकार उपाययोजना करते? स्त्री भ्रूण
हत्येचं जे प्रकरण आमच्याकडे झालेलं आहे त्यामध्ये त्या संबंधित महिलेला जी विद्यार्थी आहे आणि संबंधित डॉक्टर यांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून अनेक पुरावे पोलिसांनी हस्तगत केले पण आहेत. मला वाटतं हा प्रकार पूर्वी बीडच्या एका डॉक्टरने केला होता. हा दुसऱ्यांदा असा मोठा गंभीर गुन्हा घडलेला आहे आणि त्याची दखल सरकारने निश्चित घेतलेली आहे. 2004 मध्ये प्रफुल्ल पटेल भाजपच्या वाटेवर होते आणि त्याच्यामुळे सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा मुख्यमंत्रीपद आम्ही सोडलं असं शरद पवारांनी नवीन एक खुलासा केला. शरद पवारांच्या सांगण्यावरून हे सर्व राजकारण होतं. 4ला भाजपमध्ये काय फक्त प्रफुल्ल पटेल जाणार नव्हते तर शरद पवार साहेब स्वतः जाणार होते आणि ही त्या खेळी यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःची मेजॉरिटी असताना सुद्धा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं मागचं कारणच एक होतं की त्यांना स्वतःलाच विश्वास नव्हता की जर भाजपकडे जर बाकीचे लोक गेले तर आपला गोची होईल किंवा आपल्याला त्यांच्यामध्ये सामील होता येणार नाही, म्हणून ते काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन स्वतः अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न होता, मी असं म्हणतो की 2014ला शिवसेनेला भाजप करून पीसीएम पदाची ऑफर होती. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि ते वारंवार असं म्हणायचे की उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य आहे, त्यामुळे आम्ही ते पद कोणाला दिलं नाही असं तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते. सुरुवातीच्या काळाला काही वेळ उपमुख्यमंत्रीपद द्यावा की न द्यावा या संभ्रम निर्माण झाला होता. परंतु 2017ला अखेरला त्यांनी सांगितलं की आम्ही उपमुख्यमंत्रीपद देतोय, तुम्ही माणसाचं नाव द्या, आपण त्यांचा रीतसर शपथविधी करू. परंतु तरी नाव कुणाचं द्यायचं, कारण की गटनेते त्या टायमाला सुद्धा एकनाथ शिंदे साहेब होते आणि मग त्यांना जर उपमुख्यमंत्रीपद दिला तर पक्षावर त्यांची पकड मजबूत होईल आणि ती आपल्याला धोकादायक आहे असं काही यांच्या जे काही किचन कॅबिनेट होतं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून जाणून बुजून त्यावेळेला सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले गेले नाही. उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या त्या पदाला विरोध होता. निश्चित त्यांनी विरोध केला होता. निश्चित त्यांनीच विरोध केला होता आणि त्याच्यामुळे त्यांना देण्यात आलं नव्हतं. 2019 साली भाजपाकडून 2.5 वर्षाचं मान्यता होती याचा उल्लेख आपण आता थोड्या पूर्वी केला. पण भाजप तर म्हणते अशी कुठलीही बोलणी झाली नव्हती. 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष आमचा मुख्यमंत्री, अजूनपर्यंत म्हणताय. मग आपण कशी ही माहिती? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कन्फ्यूज होताय. जेव्हा अखेरच्या क्षणाला युतीची बोलणी चालू होती की आपल्याला काय, तुम्हाला किती मंत्रिपदं, तुम्हाला किती मंत्रिपदं, मग त्यावेळेला यांनी अट अशी टाकली की 2.5 वर्ष सुद्धा आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे. भाजपने शेवटच्या क्षणाला तुम्ही आमच्याशी बोलणी करायला या, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, पण बोलणी केल्याशिवाय कसं देणार. मग एकनाथ शिंदे साहेबांनाही फोन केले, अनेकांना फोन केले. एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलले की ते 2.5 वर्ष आपल्याला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणी केली पाहिजे. तुला बोलणी करायची तर कर, मी त्यांच्याशी बोलणी करणार नाही, हे माननीय उद्धव ठाकरेंचे शब्द होते. कारण त्यांना बोलणी केली आणि जर त्यांनी 2.5 वर्ष दिले तर ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. या भीतीपोटी त्यांनी ते केलं नाही, कारण की शरद पवारने त्यांना 5 वर्षाचं कमिटमेंट केलं होतं. म्हणून निवडणुकीच्या पूर्वीचं हे 2.5 वर्षाचं नाही, तर त्या दिवशी संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानपर्यंत सर्वजण यांच्या बोलणीसाठी वाट पाहत होते. आणि त्यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा बोलले होते की आम्ही तुम्हाला लागलंच तर 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देतो. ही त्यांनी त्यावेळेला शेवटच्या क्षणाला केलेली कमिटमेंट होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.